नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवस झाला आपला रेसिपीचा व्हिडिओ काय आला नाही. म्हटलं चला आता तरी टाकूया. मग काय मस्त असा चिकन बिर्याणीचा बेत बनवायचा होता. मग काय घेतलं ना, मग चिकन मस्त असं धुवून आणि त्यामध्ये मॅग्नेटेशन करण्यासाठी त्यामध्ये टाकली दही टाकलं, लिंबू 2-3 लिंब टाकली आणि मटण मसाला, घरचा थोडासा मसाला, अजून बिर्याणी मसाला, एव्हरेस्टचा पण मटण मसाला, थोडीशी हळद आणि मिरची पावडर ते टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हलवून घेतलं आणि मॅग्नेट करण्यासाठी झाकण ठेवून दिलं. तोपर्यंत म्हणलं भाताची तयारी करावी. मग काय तांदूळ 10-15 मिनटं भिजत ठेवला. तोपर्यंत मग थोडंसं वाटण काढलं, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण याचं वाटण काढलं आणि कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये जिरी, तमालपत्र, थोडीशी हळद, थोडंसं 1-2 लवंग, दालचिनी वगैरे टाकली आणि चांगला हलवून वगैरे घेतलं. लवंग आणि दालचिनी ह्याच्यामध्ये नाही टाकली, सॉरी, ती मी ह्याच्यामध्ये टाकली, मटण फ्राय करायच्या टायमिंगला टाकली. मग त्यामध्ये तांदूळ पाण्यातनं काढून कढईमध्ये टाकला आणि चांगलं हलवून घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकलं. ही बिर्याणी मी 1 किलोची करत आहे बरं का. मग त्यामध्ये मग हे 6 फुलपात्र तांदूळ होतं. मग मी 6 फुलपात्र तांदूळ होतं तर त्याला मीठ पण 6 चमचे टाकले. परफेक्ट माप होतं बरं का. आणि पाणी पाऊण कढईभरून तेवढं टाकलं. बघा मग पाणी कसं आटत आले आणि मग आटत आल्याच्या नंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं. तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेतला आणि कांदा परतण्यासाठी टाकला. एका साईडला तव्यात टाकला, तो वरती लेअर देण्यासाठी एकदम खरपूस भाजायचा होता. त्यामुळे बघा तो मी तव्यात साईडला भाजून घेतला आणि हा कढईत भाजून घेतला. नंतर मग तेल टाकले आणि त्यामध्ये मग तमालपत्र, थोडीशी जिरी, एक ते फूल होतं, परत ते लवंग, 2 लवंग, जिरी, थोडीशी ती दालचिनी वगैरे काहीतरी ते आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं ते टाकलं. मस्त परतून घेतलं आणि हिरव्या मिरच्या 2-3 खुडून टाकल्या. ते पण छान परतून घेतलं. टोमॅटो चिरून घेतलं होतं, मग ते टोमॅटो पण टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. मस्त असं परतू घेतलं आणि त्यामध्ये कांदा आपण चांगला लालसर परतला होता तो पण टाकून दिला आणि मॅग्नेट करायला ठेवलेले मटण आपलं चांगलं मॅग्नेट झालेलं आहे बरं का, ते पण त्यामध्ये टाकून दिलं आणि मस्त असं हलवून घेतलं चांगलं. सगळीकडं तो मसाला वगैरे लागला जाईल, म्हणजे कांदा टोमॅटो पण सगळीकडे लागला जाईल, त्याच्यामुळे चांगलं परतून घेतलं आणि जरा थोडं मीडियम गॅसवरती शिजत ठेवलं ना. मग तोपर्यंत भात पण आपला मस्त असा शिजून रेडी होता. बघा किती सुटसुटीत. थोडा वेळ तांदूळ भिजाय घातलं ना, त्याच्यामुळं थोडं अर्धा तास घातलं तरी चालेल तुम्ही, एकदम भात सुटसुटीत होतो. मग काय एवढं एका ताटात बसाना, मग कढईत थोडंसं ठेवलं, थोडंसं मोठ्या ताटात घेतलं आणि मिक्स केलं. आम्हाला आमच्या घरी दम बिर्याणीपेक्षा अशी मिक्स केलेली बिर्याणी आवडते. आणि मस्त असं परत कढईमध्ये टाकला आणि आपण खरपूस भाजलेला कांदा त्यावर टाकला आणि कोळसा चांगला, तुम्ही पाहिलंच होतं गॅसवर कोळसा एका साईडला गरम करायला ठेवला होता कोळसा. आणि दम देताना शेगडी किंवा गॅस काही असेल ते मिडियमच ठेवायचा बरं का. मग काही शेगडी कमी करून ठेवली होती मी आणि मग कोळसा पण चांगला हे झाला होता आपला. मग काय मध्ये वाटी ठेवली, त्यामध्ये कोळसा टाकला आणि त्यावर 1 चमचा तूप टाकला आणि ताट ठेवलं आणि अर्ध्या तासाने खायला घेतली. चला तर मग बाय बाय. कशी वाटली?